विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये पाहूया आपण 7th मॅथमॅटिक्स डायरेक्ट प्रपोर्शन अँड इनवर्स प्रपोर्शन, समप्रमाण आणि व्यस्त प्रमाण यावरील महत्त्वाचे प्रश्न. सराव संच 37 आणि 38 मधील सर्व प्रश्नांची स्पष्टीकरणे पाहूयात लगेच. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये पाहूया आपण डायरेक्ट प्रपोर्शन अँड इनवर्स प्रपोर्शन. तर डायरेक्ट प्रपोर्शन यालाच मराठीमध्ये समप्रमाण आणि इनवर्स प्रपोर्शन म्हणजे व्यस्त प्रमाण. तर समप्रमाण म्हणजे काय आणि व्यस्त प्रमाण म्हणजे काय, या दोन्हीही संकल्पना आपल्याला या टॉपिकमध्ये शिकायच्या आहेत. त्याचबरोबर पार्टनरशिप हा सुद्धा भाग आपण पाहणार आहोत. तर सुरुवातीला आपण समजून घेऊयात डायरेक्ट प्रपोर्शन, द मिनिंग ऑफ डायरेक्ट प्रपोर्शन. The concept direct proportion is very easily in day to day life. म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये डायरेक्ट प्रपोर्शन ही संकल्पना आपल्याला बऱ्यापैकी माहिती आहे. फॉर एक्झाम्पल, इफ नंबर ऑफ पेन्स अँड टोटल कॉस्ट ऑफ पेन, म्हणजे पेनची संख्या आणि पेनची एकूण किंमत याचे जर आपण एक उदाहरण पाहिलं. सो लुक एट हिअर, नंबर ऑफ पेन इफ 2, देन इट्स टोटल कॉस्ट 10 रुपीज. नंबर ऑफ पेन 4, देन इट्स टोटल कॉस्ट 20 रुपीज. नंबर ऑफ पेन 5, its cost 25. Number of pen 1 is cost 5 rupees. Means here the number of pen increases, their cost also increase. Number of pen decreases, their cost decreases. If cost increase, number of pen also increase. If cost decrease, number of pen also decrease. Means in this direct proportion, if one thing increases, their related also increases, and decreases, their related also decreases. म्हणजे हे जर आपल्याला मराठीमध्ये पाहायचं असेल तर अतिशय सोप्या पद्धतीने तुम्हाला लक्षात येईल. ही आहे पेनची संख्या. पेन 2 पेना, एकूण किंमत आहे, एकूण किंमत 10 रुपये. 4 पेना, एकूण किंमत 20 रुपये. 5 पेना, एकूण किंमत 25 रुपये. 1 पेन 5 रुपये. म्हणजे या ठिकाणी एक गोष्ट तुम्हाला लक्षात येते, जर पेनांची संख्या वाढवली तर त्यांच्या किमती वाढतात, पेनाची संख्या कमी केली तर किंमत कमी होते. या प्रकारचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत, जे काही उदाहरणं आहेत, त्यालाच आपण समप्रमाण असं म्हणतो. समप्रमाण याचं एक वैशिष्ट्य असं आहे, जर आपण 2 पेना आणि त्याची किंमत 10 रुपये याचा जर रेशो फाइंड आउट केला, 2 1 चा 2, 2 5 चा 10, 1/5. त्यानंतर 4/20, 4 1 चा 1, 4 5 चा 20 इज इक्वल टू 1/5. देन 5/25, 5 1 चा 5, 5 5 चा 25 इज इक्वल टू 1/5, and 1/5 is equal to 1/5. Means in direct proportion the two quantities ratio are always same. रेशो म्हणजेच समप्रमाणामध्ये गुणोत्तर स्थिर असते. मीन्स इन डायरेक्ट प्रपोर्शन रेशो सेम. म्हणजे ज्या काही 2 क्वांटिटी दिल्या असतील किंवा जे काही 2
थिंग्ज असतील त्याचा जो रेशो असतो तो समान असतो इन डायरेक्ट प्रपोर्शन आणि समप्रमाणामध्ये गुणोत्तर स्थिर असते. यावरच आधारित महत्त्वाची प्रश्न आपण सराव संच 37 मध्ये सोडवून घेणार आहोत. तर पाहूया प्रॅक्टिस सेट 37 अँड द फर्स्ट क्वेश्चन. The first question from practice set 37. If 10 kg onion cost 140, how much must we pay for 12 kg of onion? So here the given information म्हणजे आपल्याला या गणितामध्ये अशी माहिती दिलेली आहे. 7 किलो कांद्याची किंमत ही 140 रुपये आहे. 7 किलो कांद्याची किंमत 140 रुपये आहे. तर 12 किलो कांद्यासाठी किती रुपये द्यावे लागतील? अतिशय सहज आणि सोपा प्रश्न आहे. तर हे डायरेक्ट प्रपोर्शनचं उदाहरण दिलेलं आहे आपणास. डायरेक्ट प्रपोर्शन म्हणजेच आपल्याला असं सांगितलेलं आहे 7 kg ओनियन कॉस्ट RS 140 रुपीज. 7 किलो कांद्याची किंमत 140 रुपये आहे. देन 12 kg ओनियन कॉस्ट RS X रुपीज. सो ऑल दिस लेट 10 kg onion cost RS X rupees. But in the direct proportion we have to know the ratio of the given things are common. So we can write here weight of onion and cost in direct proportion so its ratio always constant. म्हणजे कांद्याचे वजन आणि त्याची किंमत हे समप्रमाणात आहे असं मराठीमध्ये पण तुम्ही लिहू शकतात आणि म्हणून त्याचे गुणोत्तर समान असते. त्यामुळे आपण डायरेक्ट असं लिहू शकतो 7/140 इज इक्वल टू 12 kg अपॉन X रुपीज. त्यानंतर या ठिकाणी आपण क्रॉस मल्टिफिकेशन करायचं आहे. क्रॉस मल्टिफिकेशन म्हणजे 7 आणि X चा गुणाकार आणि 140 आणि 12 चा गुणाकार. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी नेक्स्ट स्टेप 7 × X मीन्स 7X इज इक्वल टू 140 × 12. त्यानंतर आता X आणि 7 मध्ये मल्टिफिकेशन आहे. म्हणजे हे 7 जर आपल्याला नको असेल तर दोन्ही बाजूला 7 ने भागावं लागेल. म्हणजेच आपण असं लिहू शकतो X इज इक्वल टू 140 × 12 अपॉन 7. 7 1 चा 7, 7 2 चा 14 and 0 as it is. So X is equal to 20 × 12. X is equal to 240 rupees. Means cost of 12 kg onion is equal to 240 rupees. म्हणजेच 12 किलो कांद्याची किंमत असेल 240 रुपये. देन द सेकंड क्वेश्चन इज गिवन इन प्रॅक्टिस सेट 37. तुम्ही हा प्रश्न पुस्तकामध्ये पण पाहू शकता. पुस्तक ओपन करूनच ठेवा. इफ 600 रुपीज बाय बंचेस ऑफ फीड, हाऊ मेनी विल 1280 रुपीज बाय. म्हणजेच दुसरा प्रश्न जर मराठीमध्ये आपण पाहिला तर 600 रुपये 15 पेंड्या कडबा मिळतो, तर 1280 रुपयामध्ये किती पेंड्या कडबा मिळेल. म्हणजे दिलेल्या माहितीनुसार 600 रुपये
15 पेंड्या कडबा means 15 bunches of feed. Then 1280 rupees म्हणजे 1280 रुपयामध्ये किती मिळतील तर आपण x लिहूयात. x पेंड्या मिळतील, x पेंड्या कडबा. तर या ठिकाणी आपल्याला रुपये आणि पेंड्यांची संख्या यांच्यात समप्रमाण आहे. हे जर आपण इंग्रजीमध्ये लिहिणार असाल 600 रुपीज बाय 15 bunches of feed, then 1280 रुपीज x bunches of feed असं लिहायचं आहे आपल्याला. त्यानंतर रुपीज अँड द नंबर ऑफ बंचेस इन डायरेक्ट प्रपोर्शन. सो वी कॅन राईट हिअर 600 अपॉन 15 म्हणजे या दोन्हीचं जे गुणोत्तर असतं ते समान आहे, इज इक्वल टू 1280 अपॉन x. पुन्हा या ठिकाणी आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. म्हणजे 600 इंटू x इज इक्वल टू 15 इंटू 1280. द नेक्स्ट स्टेप x इज इक्वल टू 15 इंटू 1280 अपॉन 600. सो 0 0 कॅन्सल. 15 1 चा 15, 15 4 चा 60, 4 1 चा 4, 4 3 चा 12 and 4 2 चा 8. So value of x is equal to 32. So we can write 32 bunches किंवा पेंड्या of feed in 1280 rupees. म्हणजेच 1280 रुपयामध्ये 32 कडब्याच्या पेंड्या मिळतील. यानंतर पाहूया आपण क्वेश्चन नंबर 3. इन द क्वेश्चन नंबर 3, फॉर 9 cows 33 kg 500 gram of food supplement are required every day. In the same proportion, how much will be needed for 12 cows? तर पहा, रोज 13 किलो 500 ग्रॅम पूरक खुराक 9 गायींना पुरतो, तर त्याच प्रमाणामध्ये 12 गायींना किती खुराक लागेल. सो वी कॅन राईट हिअर फॉर 9 cows 13 kg and 500 gram. So let for 12 cows x kg. Here the number of cows and here the number of cows and the feed required. Food in kg in direct proportion. म्हणजे जर तुम्हाला हे मराठीमध्ये लिहायचं असेल तर 9 गायींना 13 किलो 500 ग्रॅम खाद्य लागतं, तर 12 गायींना x किलो. गायी आणि खाद्य हे समप्रमाणामध्ये आहे असं लिहा. आणि त्यानंतर आपण असं लिहू शकतात या ठिकाणी 9 अपॉन, आता हे 13 kg 500 जे लिहिलेलं आहे याला आपण 13.5 असं लिहू शकतो. म्हणजे 13 किलो 500 किंवा 13.5 किलो इज इक्वल टू 12 अपॉन x. सो क्रॉस मल्टिप्लिकेशन 9 इंटू x इज इक्वल टू 13.5 इंटू 12.
So we can write here x is equal to 13.5 into 12 upon 9. So if we multiple or divided by 3 3 चा 9, 3 4 चा 12, 3 1 चा 3, 3 4 चा 12 remain ones 0.5, 3 5 चा 15. So x is equal to 4.5 into 4. So x is equal to 18 kg. So for 12 cows 18 kg food required. म्हणजेच या ठिकाणी 12 गायींना 18 किलो खाद्य लागेल किंवा पूरक आहार लागेल, गरजेचा आहे. यानंतर पाहूया आपण नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. इन क्वेश्चन नंबर 4, the cost of 12 quintal of soybean is 36,000. How much will 8 क्विंटल कॉस्ट? म्हणजेच 12 क्विंटल सोयाबीनला 36,000 रुपये पडतात, तर 8 क्विंटल सोयाबीनची किंमत किती? अगदी सिंपली वे आपण असं लिहू शकतो, 12 क्विंटल 12 क्विंटलची किंमत 36,000 रुपये आहे. तर आपल्याला या ठिकाणी विचारलेले आहे 8 क्विंटलची किंमत किती? तर 8 क्विंटलची किंमत आपण x रुपये मानूयात. त्याचबरोबर सोयाबीनचे वजन व किंमत यांच्यात समप्रमाण असते. Means the soybean weight or soybean and its cost in direct proportion. So we can write here 12 upon 36,000 is equal to 8 upon x. So by cross multiplication 12 into x is equal to 36,000 into 8. So x is equal to 36,000 into 8 upon 12. Here 12 1 चा 12, 12 3 चा 36, and here 0 0 0 become 0 0 0. So x is equal to 3,000 into 8. So x is equal to 24,000 rupees. So we can write here cost of किंवा 8 क्विंटल सोयाबीनची किंमत 24,000 रुपये आहे, असं आपण लिहू पण शकतो. शेवटी 8 क्विंटल सोयाबीनची किंमत 24,000 रुपये आहे. Then the last question from practice set 37. पाचवा प्रश्न पहा सर्वांनी. 2 mobile cost 60,000 rupees. How much money will be required to buy 13 such mobile? म्हणजे 2 मोबाईलची किंमत आहे 16,000 रुपये, तर अशा 13 मोबाईल खरेदी करायला एकूण किती रुपये लागतील? सो कॉस्ट ऑफ 2 मोबाईल, कॉस्ट ऑफ 2 mobile 16,000 rupees. So cost of such type of 13 mobile x rupees. Here cost of mobile and number of mobile in direct proportion. म्हणजे मोबाईलची संख्या आणि किंमत ही समप्रमाणामध्ये असते.
म्हणजेच आपल्याला असं लिहिता येईल 2/16,000 इज इक्वल टू 13/x. So by cross multiplication 2 into x is equal to 16,000 into 13. So x is equal to 16,000 into 13 upon 2. 2 1 2, 2 8 16 and 0 0 0. So x is equal to 8,000 into 13. So the multiplication of 8,000 and 13 is equal to 1,04,000. So cost of 13 मोबाईल म्हणजे 13 मोबाईलची किंमत असेल 1,04,000 रुपये. So we can write here cost of 13 mobile is equal to 1,04,000 rupees. So in this way we have to learn here the concept of direct proportion. So we learn the concept of inverse proportion. The next concept म्हणजे यानंतर जो पुढचा भाग आहे आपल्याला तो म्हणजे व्यस्त प्रमाण. तो पण आपल्याला लगेच याच व्हिडिओमध्ये पूर्ण शिकायचा आहे. तर जो कन्सेप्ट आहे व्यस्त प्रमाण तो काय आहे हे आपण समजून घेऊयात. सो इनवर्स प्रपोर्शन यालाच आपण व्यस्त प्रमाण असं म्हणतो. इनवर्स प्रपोर्शन याचं एक एक्झाम्पल अतिशय सोप्या पद्धतीने आपण समजून घेऊयात. सपोज यू हॅव टू ट्रॅव्हल फ्रॉम युअर ओन विलेज टू अनदर. सपोज द स्पीड ऑफ कार and the number of hours required to complete the journey. Number of hours म्हणजेच गाडीचा वेग आणि लागणारे तास. तर पहा तुम्ही एका गावावरून दुसऱ्या गावाला निघालात असं समजूयात. फॉर एक्झाम्पल फ्रॉम नागपूर टू पुणे. नागपूर टू पुणे आपला प्रवास चालू आहे. तुमच्या गाडीचा वेग जर समजा 40 किलोमीटर प्रति आवर असेल, गाडीचा वेग किती 40 किलोमीटर प्रति तास, तर तुम्हाला 12 तास लागतील नागपूरहून पुण्याला जाण्यासाठी. किती तास लागतील? 12 तास. इफ यू मेक द स्पीड डबल म्हणजे आपण जर 80 किलोमीटरच्या वेगाने गेलो रिक्वायर्ड आहेत. जर आपण आणखी गाडीचा स्पीड वाढवला किंवा स्पीड जर कमी केला, जसं की 20 किलोमीटर पर आवर जर गेलात तर आपल्याला 24 आवर्स रिक्वायर्ड आहेत. आणि आपण अगदी 10 किलोमीटरनं जर गेलो 10 किलोमीटरनी तर आपल्याला 48 आवर्स रिक्वायर्ड. म्हणजे आपल्या गाडीचा वेग पहा. या ठिकाणी जर थोडं निरीक्षण केलं, द स्पीड ऑफ कार 40, रिक्वायर्ड आवर 12. स्पीड डबल 80 किलोमीटर, रिक्वायर्ड टाइम become half 6 hour. Speed half 20 hour, the time become double 12 to 24, and speed become 1/4, time become 4 times 12 into 4 18 hours. म्हणजे या उदाहरणामध्ये आपल्याला एक लक्षात आलं असेल, नागपूरवरून जर पुण्याला जायचं असेल, तुम्ही जर 40 किलोमीटरच्या वेगाने गेलात तर तुम्हाला 12 तास वेळ लागणार आहे. नागपूरहून पुण्याला पोहोचण्यासाठी 12 तास. तो जर वेग तुम्ही दुप्पट केलात म्हणजे 80 किलोमीटर केला, 40च्या ऐवजी जर 80 किलोमीटर वेगाने निघालात तर तुम्हाला वेळ आता 12च्या अर्धा म्हणजे हाफ 6 आवर रिक्वायर्ड आहे. तुम्ही जर 20च्या स्पीडनं गेलात तर तुम्हाला 24 तास लागतील. 10च्या स्पीडनं गेलात तर 48 तास.
म्हणजे वेग निम्मा वेळ दुप्पट, वेग दुप्पट वेळ हाफ. तर हे कॅल्क्युलेशन तुम्हाला लक्षात आलं असेल. आणि या प्रकारची जी काही उदाहरणं आपल्या डेली लाईफमध्ये आहेत किंवा दैनंदिन जीवनामध्ये जी अशी उदाहरणं आहेत, हे सर्व इनव्हर्स प्रपोर्शनची उदाहरणं आहेत. यामध्ये आणखी जर समजा तुमच्या शेतामध्ये काही कामगार असतील, 10 माणसं लावली तर 4 दिवसात होतं, पण 20 माणसं लावली तर 2 दिवसामध्ये पण काम होतं. म्हणजे या ठिकाणी इफ वन फॅक्टर इज इन्क्रीजेस देअर रिलेटेड अनदर डिक्रीजेस, हिअर द स्पीड इन्क्रीज टाइम डिक्रीज, speed decrease time increase. So this type of proportion is known as inverse proportion. तर या प्रकारचे जे काही उदाहरणं असतील याला आपण व्यस्त प्रमाण असं म्हणतो, व्यस्त प्रमाण. आणि यांचं एक वैशिष्ट्य असं असतं, जर आपण निरीक्षण केलं 40 into 12 करून पहा, 40 into 12 means 480 480. त्यानंतर 80 into 6, सेकंड रिलेशन इन 80 and 6 is also 480. 20 and 24, 20 and 24 is equal to 840. Then 10 and 48 is equal to 480. Means here in direct proportion the ratio are same, ratio is same, but in inverse proportion the product is same. म्हणजे या ठिकाणी आपल्याला इनव्हर्स प्रपोर्शन मध्ये जे काही थिंग्स आहेत त्याचा गुणाकार समान असतो, हे लक्षात ठेवावं लागणार आहे. means here the product remains constant. म्हणजेच गुणाकार नेहमी स्थिर असतो. समप्रमाणामध्ये गुणोत्तर स्थिर होतं, या ठिकाणी गुणाकार स्थिर आहे. आणि आता हे लक्षात आल्यानंतर यावरील काही महत्त्वाचे प्रश्न प्रॉब्लेम सेट 38 मध्ये आपण समजून घेऊयात. तर पाहूयात प्रॉब्लेम सेट 38 अँड द फर्स्ट क्वेश्चन. एका शेताची खुरपणी पूर्ण करण्यास 5 मजुरांना 12 दिवस लागतात, तर 6 मजुरांना किती दिवस लागतील आणि 15 मजुरांना किती दिवस लागतील. तर दिलेल्या माहितीनुसार अतिशय सहज आणि सोप्या पद्धतीने तुम्ही हे सोडवू शकतात. द सेम क्वेश्चन इन इंग्लिश मीडियम. इंग्रजी माध्यमातून जर तुम्ही प्रश्न वाचत असाल, 5 workers take 12 days to weed a field. How many days would 6 workers take and how many would 15 take? म्हणजे दिलेल्या माहितीनुसार जर आपण ही माहिती एका टेबलमध्ये घेतली किंवा worker and required days. So here 5 worker 12 days. So 6 worker how many days and the next 15 worker how many days. तर या पद्धतीने हे गणित आहे. 6 माणसांना 12 दिवस लागतात, 5 माणसांना 12 दिवसामध्ये शेत खुरपणी पूर्ण होते, तर 6 माणसांना किती आणि 15 माणसांना किती. तर या ठिकाणी आपल्याला एकच सिंगल ओळ लिहायची आहे अशी, वर्कर अँड डेज इन इनवर्स प्रपोर्शन म्हणजे कामगार आणि दिवस हे व्यस्त प्रमाणामध्ये आहे, म्हणून त्यांचं प्रॉडक्ट हेन्स प्रॉडक्ट कॉन्स्टंट. So we can write here 5 into 12 is equal to
6 into question mark. So here question mark is equal to 6 into 12 upon 6 into 5. This 6 is divided to here 6 1 6, 6 2 12, and question mark is equal to 5 into 2 is equal to 12 days. Means when 6 workers are working, 10 days required. The same things if 5 workers 12 days, then 15 workers x days. Product same, so 5 into 12 is equal to 15 into x. So x is equal to 5 into 12 upon 15. So here 5 1 5, 5 3 15, 3 1 3, 3 4 12. So x is equal to 4 days. तर आपण या ठिकाणी सांगू शकतो, जर 6 मजूर काम करत असतील तर 10 दिवसामध्ये काम पूर्ण होईल, आणि जर 15 मजूर करत असतील तर 4 दिवसामध्ये हे काम पूर्ण होईल. यानंतर पाहूया आपण नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2. द सेकंड क्वेश्चन, मोहनराव took 10 days to finish a book reading 40 pages every day. How many pages must he read in a day to finish it in 8 days? म्हणजे मोहनराव दररोज 40 पाने याप्रमाणे जर पुस्तक वाचले तर ते 10 दिवसामध्ये पूर्ण होतं. जर 8 दिवसामध्ये पुस्तक वाचून पूर्ण करायचं असेल तर किती म्हणजे दिवसाला किती पेजेस वापरावी लागतील? सो लेट्स द एक्सप्लेनेशन. If 14 pages per day, 10 days required, so x pages per day, so books complete in 8 days. म्हणजे 40 पानं दिवसाला जर वाचली तर 10 दिवसामध्ये पुस्तक पूर्ण होतं. एक्स पानं वाचली तर 8 दिवसामध्ये पूर्ण होतं. अँड हिअर नंबर ऑफ पेजेस पर डे अँड डेज रिक्वायर्ड इन इनवर्स प्रपोर्शन. म्हणजे दिवसाची पानं आणि पूर्ण होणारे दिवस यांच्यामध्ये व्यस्त प्रमाण आहे म्हणून यांचा गुणाकार सेम असेल. सो इट्स प्रॉडक्ट कॉन्स्टंट, मल्टिप्लिकेशन कॉन्स्टंट. सो हिअर 40 into 10 is equal to x into 8. So x is equal to 40 into 10 upon 8. So 8 1 8, 8 5 40. So here x is equal to 5 into 10. So x is equal to 50 days. 50 pages per day. If you want complete this book in 8 days, you read 50 pages per day. म्हणजे जर तुम्हाला हे पुस्तक 8 दिवसामध्ये संपवायचं असेल तर दररोज 50 पाने वाचावी लागतील. यानंतर पाहूया आपण क्वेश्चन नंबर 3. इन द क्वेश्चन नंबर 3, मेरी सायकल्स ॲट 8 किलोमीटर पर आवर. हाऊ लॉंग विल शी टेक टू रीच हर आंटीज हाऊस विच इज 12 किलोमीटर अवे. इफ शी सायकल्स ॲट स्पीड ऑफ 4 किलोमीटर आवर, हाऊ लॉंग वुड टेक सी टेक. म्हणजे या ठिकाणी हाऊ लॉंग वुड सी टेक. तर पहा, मेरी सायकल जर ताशी 6 किलोमीटर वेगाने चालवत असेल तर तिला मावशीच्या घरी जायला 12 तास वेळ लागतो. जर ती 4 किलोमीटर वेगाने निघाली तर किती वेळ लागेल?
तर दिलेल्या माहितीनुसार मेरी 6 किलोमीटर वेगाने गेली तर तिला 12 तास वेळ लागतो. जर ती 4 किलोमीटर वेगाने गेली तर 1 तास वेळ लागेल असं समजूयात आपण. तर या ठिकाणी वेग आणि वेळ हे व्यस्त प्रमाण आहेत. सो म्हणून त्यांचा गुणाकार स्थिर असतो. सो 6 into 12 is equal to 4 into x. So x is equal to 6 into 12 upon 4. 4 1 चा 4, 4 3 चा 12. So 6 into 3 18 hours. So required time 18 hours. म्हणजे लागणारी जी वेळ आहे ती आहे 18 तास. यानंतर पाहूया आपण क्वेश्चन नंबर 4. The question number 4. The stock of grain in a government warehouse lasts 30 days for 4,000 people. How many days will it last for 6,000 people? म्हणजेच एका शासकीय गोदामातील धान्य साठा 4,000 माणसांना 30 दिवस पुरतो तर 6,000 माणसांना किती दिवस पुरेल? तर पहा, 4,000 माणसे असल्यास धान्य 30 दिवस पुरेल. जर 6,000 माणसे असतील देन x डेज किंवा x दिवस पुरेल. तर या ठिकाणी माणसांची संख्या नंबर ऑफ पीपल अँड द डेज इन डायरेक्ट इन इनवर्स प्रपोर्शन, म्हणजे माणसांची संख्या व दिवस हे व्यस्त प्रमाणाचे उदाहरण आहे. व्यस्त प्रमाणाचे उदाहरण आहे. सो 4,000 into 30 आणि म्हणून गुणाकार स्थिर असतो. व्यस्त प्रमाणामध्ये गुणाकार स्थिर असतो, समप्रमाणामध्ये गुणोत्तर स्थिर असतं, हे लक्षात ठेवा. म्हणजे 4,000 गुणिले 30 बरोबर 6,000 गुणिले x. सो x इज इक्वल टू 4,000 into 30 अपॉन 6,000. 30 कॅन्सल. 2 3 चा 6, 2 2 चा 4, 3 1 चा 3, 3 1 चा 3 and 0. So is equal to 2 into 10 and hence x is equal to 20 days. म्हणजे 6,000 माणसे असतील तर गोदामातील धान्य हे 20 दिवस पुरेल. तर या पद्धतीने हे सर्व प्रश्न सोडवून घ्या, समजून घ्या आणि यासारखी प्रश्न स्वतः तयार करा.